Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। राज्य सरकारने गायीला राजमातेचा दर्जा दिलेला आहे। हा दर्जा दिल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना काय वाटतं हेच आपण जाणून घेऊ। आम्ही सध्या आहो मूर्तिजापूरमध्ये। या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांना आपण विचारू। ग्रामीण भागातला हा परिसर येतो। राज्य सरकारने गायीला जो राजमातेचा दर्जा दिला, काय वाटतं तुम्हाला? तसा तो निर्णय योग्यच आहे। प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, तर शेतकऱ्याला समजा गायीनं आपलं चांगलं जगण्याचा मार्ग प्रत्येकाला असा गायीच्या वाटे आपल्याला मिळतो, तर हा जीवावर जिनोचा संदेश चांगल्या प्रकारचा आहे। काय वाटतं तुम्हाला हा जो दर्जा दिलेला आहे, राज्य सरकारच्या या पाऊलाकडे कसं पाहता? गाय हा अतिशय उपयुक्त प्राणी आहे। म्हणजे गायीच्या शेणापासून आपल्याला शास्त्रीय कारणं देता येतात की ते शेण कसं उपयुक्त आहे, गायीचं मूत्र आणि एकूणच गाय सर्व उपयोगी आहे। त्याच्यामुळे गायीला जर हा राज्यमातेचा दर्जा दिला तर तो योग्यच आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही। पण शेतकऱ्यांना त्या पाठीमागे अनुदानाची सुद्धा घोषणा केलेली आहे सरकारने। शेतकऱ्याला अनुदान तर दिलंच पाहिजे। शेतकऱ्याला अनुदान दिल्यापेक्षा शेतकऱ्याच्या उत्पादनाला भाव दिला पाहिजे आणि स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या प्राधान्यानं लागू केल्या पाहिजेत सरकारनं। तर गोमातेला जो दर्जा दिलेला आहे त्यानंतर सरकारची भूमिका काय आहे, लोकांना काय वाटतं हे जाणून घेऊ। आणखी आपल्यासोबत आणखी काही आहेत। दादा, एक मला सांग की राज्य सरकारने गायीला गोमातेचा दर्जा दिलेला आहे, राजमातेचा दर्जा दिलेला आहे, काय वाटतं? एक पाहिलं तर एक चांगली संकल्पना आहे, जेणेकरून आपले जे गोमाताचं आपण ज्यांना मानतो, ज्याच्यातनी आपण 33 कोटीचं देव पाहतो, त्याबद्दल एक चांगली संकल्पना आहे। मी सपोर्ट करतो राज्य सरकारला। काय वाटतं तुम्हाला, राज्य सरकारने गायीला राजमातेचा दर्जा दिलेला आहे? गायीला राजमातेचा दर्जा देणं मला तर काही योग्य वाटत नाही, कारण आता सगळे जे पशु आहेत ते शेतकऱ्याच्या उपयोगाचेच आहेत आणि जर त्याचं संरक्षण करायचं असेल तर शेतकऱ्याला थेट अनुदान दिलं पाहिजे। कारण शेतकरी त्याला पोसतो, त्याला मग चारा नसते, त्याच्याकडे काही व्यवस्था नसते, त्याला गोठा नसतो आणि ह्या जर सुविधा करून दिल्या तर मग राजमाता देण्यास काही अर्थ आहे, नाही तर केवळ म्हणायला अर्थ नाही, असं माझं ठाम मत आहे। पण त्यामागे अनुदान देणारच आहे सरकार। नाही, ते शेतकऱ्यांना नाही देत ना, ते शेतकऱ्यांना कुठं थेट अनुदान देते? ज्या पाळीव गायी आहेत त्या शेतकऱ्यांच्याकडे चारा नसतो, त्याला कुठं सुविधा नसते, त्याला पोसासाठी अनेक मार्ग लागतात, ते कुठं उपलब्ध करून देणार आहे सरकार? केवळ दर्जा दिल्यानं थोडे होणार आहे सर? दर्जा हा पुरेसा नाही असं मला वाटतं। तर काहींचं म्हणणं आहे की दर्जा हा पुरेसा नाही आहे, काय वाटतं काका तुम्हाला? दर्जा दिलेला आहे, दर्जा दिला ते चांगलं आहे, पण ते जे अनुदान देणार आहे ते गौरक्षण संस्थेला देणार आहे, शेतकऱ्याला देणार नाही। शेतकऱ्याला जर अनुदान दिलं तर शेतकरी जास्त गाय पालन जास्त करेल। म्हणजे तुमचा स्पष्ट आरोप आहे की ते गौशालेला देणार आहेत? हा, गौशाळेला देणार, ते शेतकऱ्याला द्यायला पाहिजे, त्याच्यामुळे गोपालन जास्त होणार आहे। कारण की एका गायीचे 4 गायी करणार तो, त्याच्या अनुदान मिळेल तर त्याच्यावर त्याचा खर्च भागेल। तर एकंदरीतच आणखी काही नागरिक आहेत आपल्यासोबत। राज्य सरकारनं गायीला आपला गोमातेचा दर्जा दिलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? हे सर्वात चांगलं आहे आणि भारत हा पहिल्यापासून कृषीप्रधान देश आहे आणि गौमातेचा दर्जा दिला त्यामुळे माहिती आहे का एक फायदा असा होणार आहे, गोवंश जे हत्या होते, गौहत्या होते ते होणार नाही आहे, कमी प्रमाणात होणार आहे आणि एक चांगली कामगिरी केली, याबद्दल सरकारचे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। काय वाटतं तुम्हाला, गायीला जो दर्जा दिलेला आहे, कारण गायीचं पूजन संपूर्ण ज्या महिला जास्त करत आहेत आणि महिलांना गायीबद्दल संपूर्ण आईनंतर दुसरी आई जर कोणी म्हणत असेल तर ती गायीला म्हणत, काय हा दर्जा दिल्यानंतर काय भावना आहे तुमच्या? योग्य आहे सर दर्जा दिला तो, कारण गायीचे खूप उपयोग आहे। तिचं दूध आरोग्यासाठी खूप छान आहे, तिचं मूत्र सुद्धा आरोग्यासाठी चांगलं आहे, तिच्यापासून जे शेण मिळतं ते शेतीसाठी उत्तम आहे, तिच्यापासून जो बैल मिळतो तो सुद्धा शेतीसाठी उपयुक्त आहे आणि गाय ही इतकी हेल्दी आणि छान प्राणी आहे, तो अगदी गरीब असा प्राणी आहे, त्याच्यामुळे तो कोणी त्याला पेट म्हणून घरी ठेवू शकतो, तर योग्यच आहे सर। तर आणखी आपल्यासोबत एक महिला आहेत,
काय वाटतं तुम्हाला, सरकारने जो गायीला दर्जा दिलेला आहे राजमातेचा, काय वाटतं तुम्हाला? खरंच सरकारचं स्वागत केलं पाहिजे की इतक्या वर्षानंतर सरकारला एक चांगली शुद्ध बुद्धी सुचलेली आहे. खऱ्या अर्थानं गायी आणि आई या दोघांच्या मध्ये काहीच फरक नाही आहे. गायीला राजमातेचा दर्जा दिल्यामुळं बीफ निर्मितीसाठी ज्या गायी मोठ्या प्रमाणावरती कत्तलीसाठी जात होत्या त्यांचं प्रमाण खरोखरच थांबेल. तुम्हाला माहितीच आहे की राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणावरच्या देणगी दिल्यात. त्या देणगीदारांमध्ये 3 जे उद्योजक आहेत ते बीफ बनवणारे आहेत आणि हे बीफ मोठ्या प्रमाणावरती होतं ते कशापासून, तर गायी, म्हैशी, बैल अशापासूनच होईल. राजमातेचा दर्जा दिल्यानंतर कुठंतरी त्या बीफ प्रक्रियेला बंदी मिळेल. पण मी या माध्यमातून सरकारला असं सुचवू इच्छिते की तुम्ही गायीला खरोखर राजमातेचा दर्जा दिला, पण त्याबरोबर इथलं देशी गायीचं वाण जे तुम्ही संकरित करत आहात ते संकरित करणं थांबवा. जोपर्यंत तुम्ही संकरणाची प्रक्रिया देशी गायी सोबतच करत नाहीये तोपर्यंत गायीला किती राजमातेचा दर्जा जर तुम्ही दिला आणि त्यानुसार जर तुमची जर भूमिका नसेल तर राजमाता गायी ही टिकूनच राहणार नाही. गायीचा जो विदेशी गायींबरोबर संकर तुम्ही घडवून आणता तर त्याला कुठंतरी प्रतिबंध करा की जेणेकरून राजमाता ही खऱ्या अर्थानं भारतामध्ये राजमाता बनूनच राहील. तर नक्कीच खूप महत्त्वाचं या ठिकाणी या मॅडमनी सांगितलेलं आहे की राजमाता जो दर्जा गायीला दिलेला आहे तो दर्जा दिला असला तरी त्यांचं संक्रमण जे आहे म्हणजे देशी गायी आणि विदेशी गायी यांचं जे दोघांचं जे मीठ आहे ते यामुळे कुठंतरी आपली देशी गाय जी आहे ती कुठं देशी गायीचं जे ब्रीड आहे ती कुठेतरी भरकटत चाललं आहे, ते नको व्हायला पाहिजे. म्हणून आपली देशी गाय, जसं देशी गायीला राज्य सरकारने राजमातेचा दर्जा दिला ती राजमाताच राहिली पाहिजे, दुसरं अजून कोणचंच नाही. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.